नमस्कार. येत्या 15 दिवसात जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन होऊ घातलेलं आहे. 10 वर्षानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेचं इलेक्शन होतं आहे. त्यानिमित्ताने जम्मू काश्मीरमध्ये जी काही विधानसभा इलेक्शन होईल त्यातनं शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यास किंवा प्रस्थापित करू शकतील का या विषयावर चर्चा आज आपण करणार आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतरच जम्मू काश्मीरमध्ये अशांततेचा प्रश्न जो आहे तो अशांततेचा प्रश्न निर्माण झाला. कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये नेहमीच भारत सरकार थ्रू प्रयत्न केले गेले, परंतु भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान आणि त्या पाकिस्तानमध्ये असणारे दहशतवादी, त्याला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणूयात, या दहशतवाद्यांनी भारतामध्ये नेहमीच अशांतता निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न हा केलेला आहे. स्वातंत्र्याबरोबरच दहशतवादाचा प्रश्न हा गंभीर स्वरूप दिवसेंदिवस धारण करत गेला. त्याला काही प्रमाणात राजकीय पाठबळ पण मिळत राहिला. ही जी काय राजकीय पाठबळ त्याला मिळालं नसतं तर ती समस्या कायमस्वरूपी सोडवण्यास नक्कीच यश मिळू शकला असता, परंतु ही समस्या सोडवावी, ही समस्या सुटावी यासाठी राजकीय इच्छाशक्तीचीही नितांत गरज आहे आणि ही नितांत गरज येणाऱ्या विधानसभेतनं पूर्ण केली जाईल अशी अपेक्षा करूयात. दोन्ही पक्ष जे आहेत तिथे असणारे पक्ष आणि आता तिसरी आघाडी जी काय आहे ते तिसरी आघाडी त्या ठिकाणी निर्माण होऊ पाहत आहे. तिसरी आघाडी सत्तेत येऊ पाहत आहे. हे सगळं करत असताना दहशतवाद आणि तिथे असणारी एकूण लोकांची परिस्थिती, मी मागील 4-5 वर्षापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये बराचसा प्रवास केला. तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा केली. त्या चर्चेच्या माध्यमातून जो काही प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यावर खोलात जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. समस्या निर्माण झाली तर ती समस्या सोडवण्यासाठी स्थानिक पोलीस आणि मिलिटरी ह्या प्रत्येकाची एक लाईन ठरलेली आहे. समस्या सोडवण्यासाठी लाईन ठरलेली आहे आणि ही ठरलेल्या लाईनला ते काही जे काही सगळी सिक्युरिटीची सिस्टीम जे ठरलेली आहे त्या सिक्युरिटी सिस्टीमला तिथले स्थानिक लोक जे आहेत ते कंटाळलेले आहेत. स्थानिकांना असं वाटतं की अरे आम्ही तर रोजचे जीवन जगतो आहोत आणि या जीवन जगण्याच्या याच्यामध्ये या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या समस्या हे सगळे उपस्थित करत आहेत. आमची कुठलीही चूक नसताना घटना दहशतवादी स्वरूपाची घडते. त्या दहशतवादी पुरस्कृत असणाऱ्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्याला वेगवेगळे आयाम आहेत आणि त्यात भरडला जातोय तो सर्वसामान्य व्यक्ती. या सर्वसामान्य व्यक्तीची समस्या जी आहे ती कोणीही विचारात घेत नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने, प्रत्येक सिस्टीम आपापल्या पद्धतीने त्या विषयाकडे बघण्याचा प्रयत्न करतो आहे. तो सॉल्व करणे, मिलिटरी तो सिक्युरिटी इश्यू सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहे. बाकीची सिस्टीम, पॉलिटिकल सिस्टीम जी आहे त्याचा आपल्याला बेनिफिट, पॉलिटिकल बेनिफिट ज्याला म्हणूयात कसा मिळेल यावर प्रयत्न करत आहेत. आणि हे सगळं असताना सर्वसामान्य नागरिक जो आहे तो नागरिक भरडला जातो आहे आणि ही गंभीर समस्या आहे. लोकांना वी आर सेक्युअर अशी फिलिंग झाली पाहिजे. आम्ही सुरक्षित आहोत अशा स्वरूपाची भावना, अशा स्वरूपाची फिलिंग त्यांच्यात आली पाहिजे. परंतु जम्मू काश्मीरमधल्या सर्वसामान्य नागरिकांना ही फिलिंग येत नाही. जसं महाराष्ट्रात राहतो आहेत आपण, महाराष्ट्रीयन जनतेला
की आम्ही सुरक्षित आहोत अशा स्वरूपाची भावना प्रत्येकाला फील होते. घरातनं बाहेर निघताना पालक असेल, बाल्य असेल, शाळेत जाणारी लहान मुलं असतील, महिला असतील, या सहज बाहेर जातात आणि आपलं काम जे आहे ते करून येतात. शाळा कॉलेज असेल, सर्व्हिस असेल, जॉब असेल, तिथे जातात, ते करून येतात. जम्मू काश्मीरमध्ये अशी कुठलीही व्यवस्था नाही. जम्मू काश्मीरमध्ये शाळेत घरातनं बाहेर पडलेला विद्यार्थी जो आहे, शाळेचा विद्यार्थी जो आहे, तो संध्याकाळी सही सलामत, शाळा सुटल्यानंतर तो सही सलामत परत येईलच याची शाश्वती तिथल्या स्थानिक लोकांमध्ये नाही. त्यामुळे कायमस्वरूपी भीतीच्या वातावरणामध्ये ते आपले जीवन जगत आहेत. तर यांना ही म्हणजे सेक्युअर फिलिंग जी आहे, ती सेक्युअर फिलिंग, सुरक्षित असल्याची भावना जी आहे ती भावना देण्यासाठी किंवा ती येण्यासाठी या विधानसभेतनं होणारे जे काही इलेक्शन आहे त्या इलेक्शनमधनं जे काही पक्ष सत्तास्थानी निवडून येईल त्यांच्याकडनं अपेक्षा करणे रास्त आहे की ही फिलिंग जी आहे ती फिलिंग या माध्यमातून दिली गेली पाहिजे. तरच ही लोक जम्मू काश्मीर राज्य जे आहे त्या जम्मू काश्मीर राज्यामधले स्वातंत्र्य उपभोक्ता आहेत अशा स्वरूपाची व्यवस्था ही निर्माण होऊ शकेल. नाहीतर त्या लोकांमध्ये कुठल्याही स्वरूपाची सुरक्षेची भावना जी आहे ती भावना निर्माण होत नाही. या दहशतवादी पुरस्कृत ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटीला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी इंटरनॅशनल लेवलवर प्रयत्न होणे जास्त गरजेचे आहेत. आणि यासाठी युनायटेड नेशन असेल किंवा वेगवेगळे जे काही फोरम आहेत, सिक्युरिटी रिलेटेड फोरम आहेत, त्या सिक्युरिटी फोरमवरती या इश्यूवर डिस्कशन झालं पाहिजे. आणि या संदर्भात मी नेहमीच असं म्हणत असतो की जम्मू काश्मीरमधला असलेला टेररिस्ट ॲक्टिव्हिटी जी आहे ती पाकिस्तान पुरस्कृत आहे. पाकिस्तानमध्ये त्याला चालना मिळते आणि त्याचा त्रास भारताला होतो. हे आपण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष वर्ल्ड फोरमवरती सांगत आलेलं आहे. जागतिक व्यवस्थेला हे आपण सांगत आलो की बाबा हे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी ॲक्टिव्हिटी आहे. परंतु वर्ल्ड फोरमवरती नेहमीच या इश्यूवरती पॉलिटिक्स केलं गेलं. ज्यावेळेस वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती अटॅक झाला, ज्या अमेरिकन वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती अटॅक झाला आणि अमेरिकन प्रेसिडेंटने त्यावेळेस सांगायला सुरुवात केली की ही जगावरचे अटॅक आहे आणि मग याचा आम्ही कायमस्वरूपी खतमा केल्याशिवाय, कायमस्वरूपी त्याचा नायनाट केल्याशिवाय थांबणार नाही. अशा स्वरूपाची घोषणा जी आहे ती घोषणा केली गेली. आम्हाला चांगलंच वाटतं की त्यांनी कायमस्वरूपी या दहशतवादी ॲक्टिव्हिटीला संपवलं पाहिजे. परंतु काळाच्या ओघात ती दहशतवादी स्वरूपाच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या त्या ॲक्टिव्हिटीजला अमेरिकासुद्धा कायमस्वरूपी थांबवू शकला नाही. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती अटॅक झाला. अटॅक केल्यानंतरही अमेरिका त्या सिस्टीमला, त्या व्यवस्थेला कायमस्वरूपी कोलॅप्स करू शकला नाही. जे कुठले त्याची लीडर होते, ओसामा बिन लादेन आणि बाकीची त्यांची सिस्टीम, त्यांनी ती कोलॅप्स केली, ते ब्रेकअप केली. परंतु तशाच स्वरूपाच्या अनेक जे काही लीडर्स आहेत ते लीडर्स आजही जगाला थ्रेट लायक आहेत. भारतासाठी तर अनेक धोक्याची परिस्थिती त्या लोकांकडनं निर्माण होत आहे, ती निर्माण केली जात आहे. आणि मग याचा कायमस्वरूपी नायनाट केला पाहिजे. यासाठी सगळ्या राष्ट्रांनी कलेक्टिव्ह अशा स्वरूपाची ॲक्शन ही घेतली गेली पाहिजे. कलेक्टिव्ह अशा स्वरूपाची ॲक्टिव्हिटी टेररिस्ट जी काही तयार केली जात आहे त्याला पुरस्कृत केले जात आहे, त्याला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणूयात. ते असं कुठलंही स्टेट त्याला स्पॉन्सर्ड करणार नाही. कुठलेही राज्य, नेशन या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीला स्पॉन्सर्ड करणार नाही किंवा टेररिस्ट ॲक्टिव्हिटी जी होते आहे त्या ॲक्टिव्हिटीला कायमस्वरूपी विरोध करतील अशा स्वरूपाचे एक इन्व्हायरमेंट हे क्रिएट केलं गेलं पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये तोच इश्यू आहे. जम्मू काश्मीरमधनं पाकिस्तानमधनं टेररिस्ट ॲक्टिव्हिटी आणि त्याला चालना देणारी
व्यवस्था तयार होते आणि या स्टेटमधनं, या राज्यामधनं त्याला स्पॉन्सर्ड किंवा पुरस्कृत केलं जातं. तो जो काय टेररिस्ट ॲक्टिव्हिटी करणारा व्यक्ती आहे, तो टेररिस्ट ॲक्टिव्हिटी करणारा व्यक्ती टेररिस्ट ॲक्टिव्हिटी करू नये यासाठी वेगवेगळे फोरम जे आहेत त्या वेगवेगळ्या फोरमवरती या स्टेटने प्रयत्न करणे आवश्यक आहे, परंतु ते प्रयत्न होताना दिसत नाही. दहशतवाद हा दहशतवाद आहे, दहशतवादी हा दहशतवादी आहे. अशा स्वरूपाची, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल, आपल्याच धर्माचा जरी असला तरीही तो दहशतवादी आहे, अशा स्वरूपाची भावना जर का या सगळ्याच जम्मू काश्मीरच्या लोकांमध्ये एकदा निर्माण झाली की निर्माण करू शकलो तर नक्कीच ही समस्या सोडवण्यास मदत होऊ शकते किंवा सगळ्यांचा हातभार लागू शकतो. आणि मला असं वाटतं की ही समस्या सॉल्व करण्यासाठी मिलिटरीपेक्षा स्थानिक सिक्युरिटी सिस्टीमवर अधिक भर द्यावा लागेल, कारण लोकल सिक्युरिटी सिस्टीमला या संदर्भाने इन्फॉर्मेशन लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असण्याची शक्यता आहे, कारण त्यांची ही या समाजाशी अटॅचमेंट आहे. मिलिटरी ही बाहेरून म्हणजे ऑल ओव्हर इंडियातनं गेलेली सगळी सिस्टीम आहे, तिथे काम करणारे लोक आहेत, परंतु लोकल पोलीस सिस्टीम जी आहे ती लोकल पोलीस सिस्टीम त्या समाजातनं पुढे आलेली आहेत. आणि मग त्या समाजात काय होतं आहे, कुठल्या व्यक्ती काय ॲक्टिव्हिटी करतो आहेत हे त्यांना अधिक माहीत असण्याची शक्यता आहे. आणि ती जर का त्यांच्याकडनं सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आणि त्या आधाराने ॲक्शन प्लॅन केला तर हा सिक्युरिटी इश्यू जो आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. आणि म्हणून येत्या विधानसभेच्या माध्यमातून जे कुठली सिस्टीम या व्यवस्थेमध्ये विधानसभेमध्ये निवडून येतील, या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की लोकल सिक्युरिटी सिस्टीम स्ट्रॉंग करावी लागेल, त्यांच्यामार्फत इन्फॉर्मेशन ही मिळवावी लागेल आणि या इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण, माहितीची देवाणघेवाण व्यवस्थित करावी लागेल. लोकल सिक्युरिटी सिस्टीमकडनं इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आणि त्याला काउंटर, जी काही ॲक्टिव्हिटी होते त्याला काउंटर करण्यासाठी जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीमला ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित योग्य त्या वेळेस पुरवली तर नक्कीच ही समस्या सुटण्यास मदत होऊ शकते. थांबूयात. नमस्कार.